व्ही लुकअप काय आहे याची प्राथमिक माहिती आपण लुकअपच्या सिरीजमधून घेतलेली आहे. परंतु ॲडव्हान्स स्वरूपात फॉर्म्युला कसा मांडायचा आणि तोही अनेक वेगवेगळ्या शीटमधून हेच आजच्या व्हिडिओमधून तुम्ही शिकणार आहात. एक खरा ऑफिसचा प्रॉब्लेम आहे. कसा सोडवला जाईल, कुठल्या प्रकारचे लॉजिक वापरून सोडवला जाईल हे शिकणार आहात. पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर, मी आहे भागुजी बुरुड. चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. असेच चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळत जाईल. आता इथे एक वर्कबुक ओपन करतोय आपण. इथे ह्या एका ऑफिसचे एक मोठे शीट आहे. या ऑफिसच्या शाखा वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. प्रत्येक शाखेत कमी अधिक प्रमाणात एम्प्लॉई आहेत. जसे हे जनरल, OT, BM वगैरे वगैरे. असे इथे 9 शीट आहेत आणि 10वे शीट हे टोटलचं आहे, जे आपण आता ओपन केलं होतं. हे 10वं शीट आहे, जे त्यामध्ये या सर्व शीटचा डाटा मर्ज झाला पाहिजे अशी या ऑफिसची अपेक्षा आहे. ह्या शीटमध्ये ह्या सर्व शीटमधून डाटा मर्ज झाला पाहिजे. ह्या शीटमध्ये कॉलम काय आहेत पहा. सिरियल नंबर आहे, नेम, पेड एज, बेसिक, DA, इन्सेंटिव्ह, टोटल पे, PF, ESI आणि नेट पे असे कॉलम्स आहेत. हे आता आपण इथे पाहतोय कॉलम्स. परंतु त्या शीटमध्ये इतर डाटा मिसिंग आहे. ह्या शीटमध्ये कुठलाच डाटा नाही. इतर काही शीट जे आहेत ते असेच आहेत की काही डाटा मिसिंग आहे. जसं आता आपण पाहूया BMOT. ह्या BMOT शीटमध्ये 3च एम्प्लॉई आहेत आणि तेही तर शेवटचे 3 कॉलमच आलेले आहेत इथे भरलेले. इकडे पुढे सगळे ब्लँक आहेत. तर काही डाटा आहे इथं. कटिंगमध्ये तीच परिस्थिती, फक्त 7-8 एम्प्लॉईज आहेत. ह्या OTमध्ये एम्प्लॉई बरेच आहेत, परंतु हे पहिले 4 कॉलम पूर्ण ब्लँक आहेत पहा, पूर्ण ब्लँक आहेत. तर असे इथे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांना सर्व डाटा ह्या टोटल नावाच्या शीटमध्ये एकत्र पाहिजे. ह्या शीटमध्ये एम्प्लॉईची नावं आहेत, बाकी काहीही नाही इथे. म्हणजे ह्या शीटमध्ये सर्व शाखा मिळून जे एम्प्लॉई काम करतात ते 49 आहेत आणि त्याची इथं टोटल लिस्ट दिलेली आहे, आपल्याला पूर्ण नावं दिलेली आहेत. समजा हा एक एम्प्लॉई आहे, त्याचा डाटा कन्सॉलिडेटेड शीटमध्ये यावा व पेड एज ह्या एम्प्लॉईच्या अनेक ठिकाणी जर ह्या शीट्समध्ये असतील तर त्या सगळ्यांची मिळून टोटल इथे आली पाहिजे, असा त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे किंवा म्हणण्याचा उद्देश आहे. बिमल हंसद हा सगळ्या शीटमध्ये फक्त 7व्या नंबरलाच असता आणि मध्ये मग तो ब्लँक असते. तर एक वेळ समजू शकला असतो शीट मर्ज करायचं आहे म्हणून. पण इथे अनेक प्रॉब्लेम आहेत. अनेक शीटमधील हा काही डाटा मिसिंग आहे आणि काही डाटा दुसऱ्या शीटमध्ये आहे. तर आता याचं सोल्युशन काय काढायचं किंवा कसं करायचं, हा डाटा कसा आणायचा हे आपण पाहूया. आता इथे पहा, हा अमित महाता आहे, याच्या पेड एजची टोटल इथे आली पाहिजे. आता ती आणण्यासाठी ज्या शीटमध्ये अमित महाताची माहिती आहे टोटल नावाच्या शीटमध्ये फक्त यायला नको, तर ती टोटल होऊन आली पाहिजे, मर्ज होऊन आली पाहिजे. तर याच्या सोल्युशनसाठी व्ही लुकअपला पकडले आहे. आता इथे पहा, पेड एजची टोटल आली पाहिजे आणि अमित महाता ज्या शीटमध्ये आहे त्याची माहिती या टोटल नावाच्या शीटमध्ये आली पाहिजे. नुसतीच यायला नको, तर इतर शीटमधील टोटल ॲड होऊन आली पाहिजे. तर याच्या सोल्युशनसाठीच मी
व्ही लुकअपला इथे पकडलं आहे, परंतु पहिलाच प्रॉब्लेम, लुकअप व्हॅल्यू कुठल्या कॉलमला समजायचे, लुकअप व्हॅल्यू कुठल्या कॉलमला समजायचे. आता समजा आपला हा टेबल आहे, या टेबलमध्ये लुकअप व्हॅल्यू ही पहिल्या टेबलमधून पाहायला पाहिजे, किंवा लुकअप व्हॅल्यू ज्या टेबलमधून पाहिली जाईल तो टेबल पहिला असला पाहिजे, हा रूल आहे आपला. तर इथे सिरियल नंबर हा पहिला कॉलम आहे ह्या शीटमध्ये. तर ह्या सिरियल नंबरमध्ये सुद्धा अनेक प्रॉब्लेम आहेत. आता ह्या शीटमध्ये 49 लोक आहेत. इथे समजा ओटीमध्ये गेला तुम्ही, इथे 49 आहेत, ठीक आहे. ह्या BM ओटीमध्ये आला, इथं 3च आहेत आणि ह्या तिघांनाही 1 2 3 असे नंबर दिलेले आहेत. तर ते हे ह्या जनरल लिस्टमध्ये ह्या 1 2 3लाच असतील असं नाही, हे कुठेही असतील दुसऱ्या नंबरला. तर हा खरा प्रॉब्लेम आहे आपल्या. हे कटिंगमध्ये 8च लोक आहेत, त्यांना 1 2 3 नंबर दिले आहेत. याचा अर्थ असा की आपल्याला हा सिरियल नंबर हा लुकअप व्हॅल्यूमधून म्हणून ट्रीट करता येणार नाही. आता लुकअप व्हॅल्यू समजून काम करावे लागणार असेल तर असा एक हे पाहिजे की जिथे सर्व कामगारांची नावं असली पाहिजेत आणि ती एकाच टाईपमध्ये असली पाहिजेत. म्हणजे अमित महाता असं नाव आहे, दुसऱ्या शीटमध्ये महाता अमित असं नको. तर अशा प्रकारे एकाच टाईपमध्ये नावं असली पाहिजेत आणि ती सर्व शीटमध्ये असली पाहिजेत. सर्व शीटमध्ये म्हणण्यापेक्षा त्या शीटमध्ये सर्व नावं असली पाहिजेत. तर आपल्याला इथे हे एकच लुकअप व्हॅल्यू कुठेही शोधायची, तर हे एकच सोल्युशन दिसते, ते म्हणजे हे दिसते. फॉर्म्युला करण्यासाठी पहिलं इक्वल साइन आलंच पाहिजे. व्ही लुकअप आलं. आता आपलं ठरलंय व्ही लुकअप व्हॅल्यू कोणती आहे आपली, तर ही आहे. व्ही लुकअप व्हॅल्यू ही आहे. ओके, व्ही लुकअप व्हॅल्यू ही आहे. आता टेबल अरे, तर आता हे सगळे टेबल म्हणजे टेबल अरे आहे. आता आपण इथे ह्या जेनला जेन लिस्ट असं नाव दिलंय, जेन लिस्ट, हे इथे आलं जेन लिस्ट. आता हे जेन लिस्ट जे आहे ही सिलेक्ट करायची गरज नाही, ते टेबल सिलेक्ट करायची गरज नाही, कारण आपण इथे नाव दिलेले म्हणून. कॉमा, जेन लिस्ट झालं. आता पुढचं काय आहे, कॉलम इंडेक्स. आता ह्या कॉलम इंडेक्ससाठी आपण टेबल तर इथून सिलेक्ट करणार आहोत, म्हणून हा 1 नंबर झाला, कॉलम इंडेक्स हा 1 झाला. आणि कॉमा, आता आपल्याला एक्झॅक्ट मॅच पाहिजे म्हणून 0 दिला आणि क्लोज केलं. हे पहा, इथे अमित महाता हे नाव आलं आहे. आता इथे तर आपल्याला पेडेज आलं पाहिजे. हा कॉलम काय आहे, पेडेज आलं पाहिजे. परंतु इथे ह्या पूर्ण लिस्टमध्ये अमित महाता आहे की नाही हे पहिल्यांदा कन्फर्म केले इथं. म्हणजेच हे कन्फर्म झालं की अमित महाता ह्या फॉर्म्युल्याने आपल्याला इथे आणता आलं आणि म्हणूनच आपण योग्य ट्रॅकवर आहेत हा फॉर्म्युला तयार करण्याचा. तर अमित महाता आले इथपर्यंत ठीक आहे. आता आपल्याला पेड एजला यायचे. तर त्यासाठी आता आपण अजून एक फॉर्म्युला म्हणजे फंक्शन लावणार आहोत आपण. इफ इक्वल टू, म्हणजे हे जे आहे हे सगळं इक्वल टू B2, इक्वल टू B2. आता आपल्याला इथं नाव आलं होतं ना, हा जो सगळा फॉर्म्युला लिहिला तो फॉर्म्युलानी इथे नाव आलं. म्हणूनच हा जर फॉर्म्युला बरोबर B2 असेल तर आता इथे पुन्हा व्ही लुकअप एक लावणार. व्ही लुकअप
ही लुकअप लावला तर काय तर B2 कॉमा आणि पुन्हा आता जेन लिस्ट कॉमा आणि आता आपल्याला काय पाहिजे पेडेज पाहिजे की नाही तर पेडेज किती नंबरचा कॉलम आहे आपला 1 आणि 2 मग 2 लिहिलं कॉमा आणि एक्झॅक्ट मॅचसाठी 0 एक ब्रॅकेट राहिलं ओके करतो ब्रॅकेट पूर्ण झाले हा इथे आला पेडेज कुणाचे आले अमित महाताचे पेडेज आले इथपर्यंत ठीक आहे आता कॉलम इंडेक्स झाला आपला अमित महाताचे पेज आले बरोबर पण आपल्याला आता हा फॉर्म्युला पुढे अमित महाताचे पेढे झाले पण हा फॉर्म्युला असा ड्रॅग केला तर पुढचं उत्तर येणार आहे का पुढचं उत्तर येत नाही आपल्याला अजूनही ह्या फॉर्म्युल्यामध्ये सुधारणा करणे गरजेचं आहे आपण एक चेकिंग करूया की इथे 26 येते इथे येणे आलं म्हणजे एरर आली आहे पण समजा इथे अमित महाता नाही असं समजलं म्हणजे इथून डिलीट करूया आपण तर अमित महाताला येणे येते असो तर आता ते येणे न यावं म्हणून आपल्याला अजून त्यात सुधारणा करावी लागणार आहे तर ती आपण पुढे करूच परंतु अजूनही इथे पुढे कॉलम आणला ड्रॅग केला हा शेल ड्रॅग केला तर इथे उत्तर येत नाही आहे म्हणून इथे आपण हा कॉलम 2 आहे ना तो हा कॉलम 2च राहतोय हां पण इथे कॉलम सी असा जनरेट होतोय कॉलम सी असा जनरेट होते आणि इथे हे 2च राहते आता आपल्याला इथे असं करावं लागणार आहे हे पहा इथे एकदा मी हे करून दाखवतो इथे मी इज इक्वल टू कॉलम आणि ब्रॅकेट क्लोज असे केलेलं आहे तर इथे एंटर करतो मी तर हा कॉलम काय आहे तर 3 आहे वर्कशीटने बरोबर काउंट केलेला आहे आपण हा कॉलम 2 समजतो की नाही इथे हा कॉलम 2 समजतो पण वर्कशीट काय म्हणते हा कॉलम 3 आहे बरोबर आहे ना 1 2 आणि 3 असे हे 3 कॉलम आहे मग आता हा प्रॉब्लेम सोडवायचा कसा हा प्रॉब्लेम तर आपण इथे ह्या 2च्या जागी COLUMN कॉलम ब्रॅकेट असा आणू आणि आता हा 3 कॉलम होते तसं पाहिलं तर मग आपल्याला हा 2 नंबरचा कॉलम पाहिजे असं असेल तर आपल्याला पुन्हा इथे ह्या कॉलमच्या पुढे मायनस देऊन 1 द्यावा लागेल असं दिल्यानंतर आपण इथे येऊ शकतो अजूनही एरर आहे तर ही एरर घालवण्यासाठी आपण अजून एक फंक्शन ॲड करणार आहोत इफ एरर हे इफ एरर आलं हे इफ एरर आलं आता इथे काय आर्ग्युमेंट करणार आहोत आपण कॉमा ब्रॅकेट हे इन्व्हर्टेड कॉमा इथे कॉमा येईल आणि नंतर इन्व्हर्टेड कॉमा ब्लँक ठेवून आपण इथं हे क्लोज करणार आहोत आणि पुढे आपण परत कॉमा देऊन 0 हे आर्ग्युमेंट टाकणार आहोत आणि इथे क्लोज करणार आहोत हे एंटर केलं काय म्हणतोय फॉर्म्युला
ओके. कॉलम -1 0 आला. तर हे इफ मांडल्यानंतर आपलं इथपर्यंत हा फॉर्म्युला व्यवस्थित चाललेला आहे. आता एरर जावी म्हणून म्हणजे इथे समजा अमित महाता डिलीट केलं तर एरर येते. तर ती एरर येऊ नये म्हणून आपण आता परत एक फंक्शन लावणार आहोत. इफ एरर हे इफ एरर फंक्शन लावल्यानंतर इथला एक काढावा लागेल. कॉमा नंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि ब्रॅकेट क्लोज. आता परत अजून एक आर्ग्युमेंट देणं गरजेचे एक्झॅक्ट मॅचसाठी. हे आलं आणि ओके केलं आपण. हा फॉर्म्युला आता पूर्ण झालेला आहे. हा फॉर्म्युला इथे पूर्ण झालेला आहे. हा फॉर्म्युला इथपर्यंत हा फॉर्म्युला लिहिला आहे. आणि नंतर काय सांगितलं की इथपासून इथपर्यंतचा फॉर्म्युला कॉपी करा आणि पेस्ट करा. पुढे पेस्ट केला आपण. पण पेस्ट केल्यानंतर एक प्रॉब्लेम आला की इथे पेड एज अमित महाताचे पेड एज डबल झाले, 52 झाले, 26चे 52 झाले. त्याला कारण असं की इथं जेन लिस्ट ही दोनदा ॲड झालेली आहे. इथं पहिल्यांदा ॲड झालेली आहे आणि आपण प्लस करून ॲड केली, ती दुसऱ्यांदा ॲड झालेली आहे. पण ही दुसऱ्यांदा ॲड केली एवढ्यासाठीच की आपल्याला इथे दुसरी लिस्ट ॲड करायची आहे. तर दुसरी लिस्ट ॲड करताना पूर्ण हा लिहिण्याऐवजी आपण कॉपी केला आणि इथे फक्त लिस्टचं नाव बदलायचं. ओटी लिस्ट. इथे पण 2 ठिकाणी नाव बदलत जावं लागेल आपल्याला. अशाच प्रत्येक लिस्ट आपल्याला ॲड करावं लागणार आहे. आता ओटी लिस्ट नाव दिल्यानंतर हे पेडेज अमित महाताचे पेडेज बरोबर आले. ओके. आणि आता आपण इथे जर ड्रॅग केलं तर अजूनही एररच येते. त्याचं कारण असं की हा कॉलम पुढे सरकला जातो. पुढे रिलेटिव्ह रेफरन्सनी पुढे सी घेतला जातो. B2 ऐवजी C2 घेतले जाते. तर तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपल्याला ह्या फॉर्म्युलामध्ये सुधारणा करावी लागणार आहे. तर ती काय करायचं की ह्या B2च्या ठिकाणी हा B2 आहे याच्याऐवजी त्याला फिक्स करायचं आहे आपल्याला. तर तो फिक्स कसा केला जातो, इथं कर्सर आणल्यानंतर F4 दाबायचा म्हणजे हा सिलेक्ट होतो. परंतु हा एक करत बसण्यापेक्षा हे 6-7 ठिकाणी करावं लागणार आहे. आपण एकदमच करू शकतो. तर हे सगळं सिलेक्ट करा. होममध्ये जा. शेवटी फाइंड अँड सिलेक्ट आहे त्याच्यावर क्लिक करा. फाइंडला क्लिक करा. इथे B2 लिहा. काय फाइंड करायचं आहे, B2 फाइंड करायचं आहे आपल्याला. आणि नंतर रिप्लेस काय करायचं आहे, तर इथे रिप्लेस करायचं आहे त्याला. B2ला $साइन द्यायचं आहे म्हणजे फिक्स करायचं आहे आपल्याला. तर $साइन पहिलं घेण्यासाठी Shift4 दाबा, $साइन येईल. नंतर B आणि 2 दाबा, हे B2 आलं. आता इथे रिप्लेस ऑलला क्लिक करा. रिप्लेस ऑल, हे सगळे रिप्लेस झाले पहा. B2 ऐवजी SB2 झाले म्हणजे आपण तो कॉलम फिक्स केलेला आहे. इथं प्रकारे आपल्याला सगळ्या लिस्ट याच्यात प्लस करत जावं लागणार आहे. तर त्यासाठी पुन्हा Ctrl C सिलेक्ट करून Ctrl C आणि पुढे
प्लस दाबून कंट्रोल व्ही. आता आपल्याला हे नाव बदलावं लागेल. ओ टी लिस्ट ऐवजी काय करावं लागेल, बी एम करावं लागेल. ओ टी लिस्ट ऐवजी बी एम लिस्ट केलं. ओ टी ऐवजी बी एम केलं. पुन्हा आपण इथे गेलो आणि कंट्रोल व्हीने पेस्ट केलं, पण इथे प्लस साईन आलं नाही. प्लस साईन मारूया आपण. हे पेस्ट केलं. आता हे होण्याऐवजी आपण ह्या प्लस साईनपासूनच सिलेक्ट करू, पण पहिल्यांदा ही लिस्ट आपल्याला ओ टीचं काय करायचं आहे, बी एम ओ टी असं करायचं आहे. पुन्हा पुढचं हे पण बी एम ओ टी करायचं आहे आणि एंटर दाबूया. झालं हे. पुन्हा आपल्या मूळ फॉर्म्युल्यावर येऊया. इथे मात्र आपण आता प्लस साईन धरून कॉपी करूया, म्हणजे प्लस साईन परत द्यावं लागणार नाही. कंट्रोल सीने कॉपी केलं आणि आता इथे कर्सर आणून कंट्रोल व्हीने पेस्ट केलं. पुन्हा आपल्याला हे एम बी चुकलं का, बी एम इथं एम बी झालेले. बी एम ओ टी अशी लिस्ट आहे ती, बी एम ओ टी. ठीक आहे. तर इथे पण आता आपल्याला काय टाकायचं आहे, बी एम ओ टी झालं. कटिंग बी एम, आता कटिंग टाकायचे, कटिंग बी एम ओ टी. तर आता आपण परत ही सिलेक्ट करूया, कंट्रोल सी, इथे पेस्ट केली आपण. बी एम ओ टी आलं. आता आपल्याला काय करायचं आहे, कटिंग करायचं आहे परत बी एम ओ टी. इथेही कटिंग करायचं आहे आपल्याला. इथे कटिंग करायचं आहे, CUTTING कटिंग ए अशी लिस्ट आहे ती. बी एम ओ टी ऐवजी CUTTING ए कटिंग ए. आणि इथे आपल्याला करायचं आहे कटिंग बी, CUTTING कटिंग बी. आणि ही झाली पुन्हा CUTTING बी कटिंग बी ही झाली. आता परत पेस्ट करूया आपण. आता इथे काय आपल्याला ऍड करायचं आहे, कुठली लिस्ट, देव, DEV DED लिस्ट. पुन्हा इथे DED लिस्ट ऍड केली. परत कंट्रोल व्ही, BMOT ऐवजी आता काय करायचंय, हस्क HUSK हस्क लिस्ट ऍड केली. पुन्हा इथे HUSK हस्क लिस्ट ऍड केली. स्पेलिंग वगैरे बरोबर येईल असं कन्फर्म करा, नाहीतर आपला हा सगळा कार्यक्रम पुढे चुकीचा होईल. प्लस तर इथे परत आपण कंट्रोल व्ही मारूया. आता राहिली शेवटची लिस्ट. MAINT आणि इथे पण दुसरी MAINT करूया, MAINP. अशा प्रकारे आपण सगळ्या लिस्ट ऍड करून झाल्यात. आणि आता एंटर मारू. एंटर मारल्यानंतर ह्या सगळ्या लिस्ट ऍड झाल्यात. आता पहिलं एकदा
हॉरिझॉन्टल म्हणजे आडवं ड्रॅग करायचं. हे हॉरिझॉन्टल ड्रॅग झालं. आणि सगळ्या नावांच्या पुढे त्यांचे हे व्हॅल्यू आले पाहिजे म्हणून उभे म्हणजे व्हर्टिकल ड्रॅग करूया. अशा प्रकारे सर्व शीटमधला डाटा त्या नावासमोर आलेला आहे. आणि म्हणूनच आता आपला कॉलम हा सगळा फिक्स सगळे कॉलम झालेले आहेत. सगळा डाटा प्रत्येक कॉलममध्ये आलेला आहे. आणि इथे आपला हा चॅप्टर, हा अध्याय इथेच संपत आहे. आमचा हा अध्याय आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही नव्याने जर पाहत असाल आणि तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण असे व्हिडिओ बनवण्यासाठी फार कष्ट घेतले जातात. आणि तुम्ही सबस्क्राईब केलं तर आमचा ग्रुप अजून वाढेल. धन्यवाद.